हे बघा मी तुम्हाला ब्लाऊजची कटाई करून दाखवते. हे ब्लाऊज पीस आहे, 80 सेंटीमीटरचं आहे, 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस. आणि आता याची मी कटिंग करून दाखवते तुम्हाला. हे ब्लाऊजचं माप घ्यायचं असं, साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये दाखवते. हे ब्लाऊज आहे 34 इंचाचं आहे हे. तर कोणाला समजा माप समजत नसलं, माप कळत नसलं, शिकलेलं नसलं, कोणी नवीन शिकावं येत, तर हे क्रॉसपट्टीचा भाग आहे. हे क्रॉसपट्टीचा भाग सरळ असा मोजून बघायचा. असा मोजून बघितला आणि व्यवस्थित वाटलं तर ते मापात घ्यायचं. हे मी 34 इंचाचे पूर्ण पेपर कटिंग केलेली आहे, 34 इंचाची. परत मग मी दुसरं एक टाकन. आता मला अर्जंट द्यायचे ब्लाऊज शिवून, म्हणून मग मी लवकर कट करायले. आणखीन व्यवस्थित बनवून मी एखादा दुसरा व्हिडिओ टाकन मग तुमच्यासाठी. हे पाठीमागचा पार्ट आहे. हे पाहे कटोरीचं समोरची साईड ब्लाऊजची. हे बघा ही कटोरी 34 इंचाची कटोरी. आणि बाही अशी लांबीला 6 इंच आहे, शिवून 5 इंच येईल. 1 इंचाचं असं इथं दुमतण्यात जाते. हे इथं असं दुमतावं लागतं 1 इंच. तुरपाईसाठी याला तुरपाई टाकावं लागते, त्याच्यामुळे 1 इंच दुमतावं लागतं. क्रॉसपट्टी 4 इंचाची. ब्लाऊजचं साहित्य दाखवते ना मी तुम्हाला पूर्ण. नवीन शिकणाऱ्यासाठी सांगते मी. ही बघा ही क्रॉसपट्टी, अशी क्रॉसपट्टी असते. सगळं सांगल मग मी नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये. आता थोडंसं अर्जंट द्यायचं, अर्जंट ब्लाऊज आले शिवायला, म्हणून अर्जंट द्यायचं शिवून. मी काय क्लास वगैरे काही केलेला नाही, असंच घरीच आई शिवती माझी, तर मग मी घरीच आईचं थोडं थोडं पाहू शिकलेली. असं काय नाही, ज्यांना शिकायचं असलं त्यांना बी येऊन जाते. काही टेन्शन वगैरे काही घ्यायची गरज नाही. ते सांगतात फास्टमध्ये 13 इंच घ्या, 14 इंच घ्या, 15 घ्या, आणि इकडून इतकं सोडा आणि तिकडून तितकं सोडा. तशी काही गरज नाही. आपल्याला ब्लाऊजवर माप टाकून ब्लाऊजवरच घेता येते पूर्ण सगळीकडचं. सरळ आता पाठीमागची साईड टाकली ना, पाठीमागची साईड ही अशी मोजून पाहायची.